बीड आता बनलंय महाराष्ट्रातील क्राईम कॅपिटल। बीडमधील मागील 11 महिन्यात 40 हत्या झाल्यात। धक्कादायक अशी आकडेवारी 2023 मध्ये बीडमध्ये खुनाच्या 62 घटना घडल्यात। खुनाचा प्रयत्न केल्याच्या 178 घटनांची नोंद आहे। त्यामुळे बीडमध्ये नेमकं चाललं तरी काय हा प्रश्न आता निर्माण होतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले बीडचे प्रतिनिधी उदय नागरकोटे आपल्यासोबत जोडले। उदय, बीड खरं तर ज्या प्रकारे एक उच्चार केला जातं बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार, मात्र आता बीडमधले जी आकडेवारी आली आहे ती अतिशय धक्कादायक अशी आहे। कारण बीडमध्ये मागील 11 महिन्यात 40 हत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती, या आकडेवारीची काय स्पष्टीकरण द्याल? नक्कीच गेल्या काही दिवसात बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला, याबाबत चर्चा होत आहे। या दरम्यानच आता एक धक्कादायक आकडेवारी ही समोर आली आहे की बीडमध्ये गेल्या 11 महिन्यात 40 खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर 178 जणांच्या खुनाचा देखील प्रयत्न झाला। या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रारी नोंदवल्या गेल्यात। या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अशाच पद्धतीने वाढ झाली आहे। एकूणच जर बघितलं आपण तर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसापासून अगदी विधानसभेच्या अधिवेशनात देखील चर्चेला गेला आहे। आता यावर कुठेतरी उपाययोजना देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बीडमध्ये जे पोलीस अधीक्षक होते यापूर्वी बारगळ, त्यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता नवीन जे पोलीस आहेत, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नियुक्ती झाल्यापासून बीडमध्ये कारवायांचा देखील धडाका लावण्यात आला आहे। प्रत्येक दिवशी पोलीस विविध ठिकाणी कारवाया करत असून बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। उदय, खरं तर 40 हत्या झाल्यात 11 महिन्यात, ही खरं तर आकडेवारी अतिशय आश्चर्यकारक धक्कादायक आहे। मात्र यामध्ये कारवाई संदर्भातल्या काय घडामोडी आहेत? हत्या झाले, मात्र या सर्व 40 हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले का? त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली का? या आकडेवारीबाबतची काही माहिती आहे का? नक्कीच हे जे गुन्हे आहेत ते बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत आणि त्या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत किंवा तपास अधिकारी आहेत ते या गुन्ह्यासंदर्भात तक्रारीच्या अनुषंगाने तपास देखील करत आहेत। यातील काही गुन्ह्यातील आरोपी देखील अटक झाले आहेत। परंतु जर घटनांची संख्या बघितली तर ती मात्र धक्कादायक आहे। गेल्या वर्षी 11 महिन्यात 62 खून झाले होते। त्यानंतर आता या वर्षी देखील 40 खून झालेत। म्हणजे जर वर्षभराची सरासरी आकडेवारी जर पाहिली तर आठवड्याला एक खून अशा पद्धतीने ही सगळी आकडेवारी दिसून येते। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। आरोपी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केलेली आहे। मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। पीडित मुलगा शाळेत 10वीची पूर्वपरीक्षा देण्यासाठी आला होता। यावेळी शिक्षिकेने शाळा परिसरातच मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळं सांस्कृतिक राजधानी मानला जाणाऱ्या पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न निर्माण होतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी पुण्याहून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत। बालाजी, खरं तर शिक्षकी पेशा त्याचा सन्मान सर्वत्र केला जातो, त्यातच पुणे सांस्कृतिक राजधानी, मात्र पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला। काय या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती आहे? नक्कीच पुण्यामध्ये आता हे सगळे प्रकार जे आहेत ते वाढत आहेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं की मुलींवर लैंगिक अत्याचार होत होते, मात्र शिक्षिकेकडूनच आता मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार आलेली आहे आणि त्या संदर्भात या शिक्षिकेला अटक केली आहे। 27 वर्षीय शिक्षिका आहे आणि 17 वर्षीयचा हा मुलगा आहे। हा मुलगा 10वीला परीक्षेसाठी शाळेत आला होता आणि त्यावेळेस प्रेमाच्या जाळ्यात ओढून या शिक्षिकेने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेली आहे आणि दोघांना एकमेकाबद्दल आकर्षण असल्याचं म्हणलंय। मात्र या सगळ्या प्रकारामुळे नेमकी आता समाजामध्ये चिंता व्यक्त केली जाते की आता शिक्षिका सुद्धा विद्यार्थ्यांवर बलात्कार करतात आणि पोक्सो अंतर्गत यावर गुन्हा दाखल करण्यात आला। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।